तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एका छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये. तर आपण आज आलो आहे आठवडे बाजार शेंडी या ठिकाणी. तर चल तुम्हाला बाजार दाखवतो. इकडं समोर बटाटे रताळे, आजचा आषाढी एकादशीचा बाजार आहे, त्यामुळे बटाटे रताळे ती 50 रुपये किलो रताळीत आमच्याकडे शेंडीला. तुमच्याकडे किती कॉमेंट करून सांगा. पावसाळ्यामुळे भरपूर सारी चिडचिड झाली, तरी बऱ्यापैकी थोडाफार भाजीपाला आलाय. नाहीतर उन्हाळ्यामध्ये भरपूर दुकान राहतात, परंतु इथं सगळी आता पावसामुळे सगळी चिडचिड झाली. इकडे बरेचसे कस्टमर आहेत. शेवग्याच्या शेंगात भेंड्या 10 रुपये पावशे, फ्लावरचं 10 रुपये गड्डा आहे. इकडे विजय शेटे, अजित कडळे, इकडे रताळे आहेत, इकडे लिंब बिंब सगळे भाजीपाला आहे तिकडे. इकडे समोर जर तुम्ही पाहिले तर इकडे डाळिंब, सफरचंद आहेत, अजून आंबे आहेत, पेरू पण आहेत इकडे समोर. इकडं केळं ते इकडं 20 रुपये डझन. तुमच्याकडे काय बाजारभाव आहे कळलं तर नक्की कमेंट करून सांगा. इकडे चिचोंडी गावचे युवा कार्यकर्ते प्रफुल्ल दादा पण आहेत. नमस्कार मित्रांनो, आम्ही पण आषाढी एकादशी निमित्त उद्यासाठी केळी घ्यायला आलो. केळी वाटप आणि साबुदाणा खिचडी वाटप करणार आहे. आमचा मित्र आम्हाला भेटला केशव. तो खूप चांगला ब्लॉगर आहे आणि सगळ्यांनी त्याला लाईक करा, फॉलो करा आणि शेअर करा. प्रफुल्ल दादा, आषाढी एकादशी निमित्त कुठे वाटणार आपण? आम्ही चिचोंडी गावामध्ये आमचं मंदिर आहे विठ्ठल रुक्मिणीचं, त्याच्यासमोर वाटणार आहे. प्रफुल्ल दादा केळ घेण्यासाठी आले.